कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रॉकी, संपदा, ये ना, आते ना। बस बस बस। ओ इट्स ओके इट्स ओके इट्स ओके। अगं नाही, बस। ठीक है राहू दे रॉकी, इट्स ओके। बस बस। हाँ तो पाणी आणते। आरामात। सॉरी। पाणी। थँक्यू। बसून भेट पाहू। द्या, मी घेतो। रॉकी, तू हे काय करतोयस? मी इथे काम करतोय। आणि तू इथेच राहतोस? हो, इथेच राहतो। आणि अभ्यास? अभ्यास हे काय इथेच करतो मी, अभ्यासही। पण रॉकी, इथे तुझा अभ्यास कसा होणार? अभ्यास करायचा असेल तर तू कुठेही येऊ शकतो। तशी ही खोली मोठी आहे माझ्यासाठी, आणि तुला माहिती, ही खोली मला शिवानेच मिळवून दिली आहे। तिचे खरंच खूप उपकार आहेत यार माझ्यावर। पण रॉकी, तू नक्की काय काम करतोयस? अगं, हे मी या गाद्या नीट करून देतो, आणि या जुन्या गाद्यात ना, या जुन्या गाद्यांमध्ये कापूस भरतो, बाकी काही नाही। रॉकी, हे ना खूप मेहनतीचं काम दिसतंय, म्हणजे खूप एफर्ट वालं। तू दिवसभर हे सगळं करतो आणि मग नंतर तू अभ्यास पण करतो, मला पण शिकवायला तो। बाप रे, तुला माहितीये ना, तुला UPSC करायचे, तुला खूप अभ्यास करावा लागेल। तू एवढं सगळं करत बसशील तर कसं? ओके, आय गेट इट। तुला पैशांचा प्रॉब्लेम आहे म्हणून ना, पण तू मला शिकवायला येतो, त्यातून तर तुला पैसे मिळतात, मग तुझं होत असेल ना सगळं, मग हे कशा? नाही संपदा, त्याने सगळं नाही होत ग। बघ ना, माझा राहायचा खर्च, खाण्याचा खर्च, पुस्तकांचा खर्च वेगळा आहे, आणि त्यातूनही मी बराच वेळ काढतो अभ्यासासाठी, मला मिळतो वेळ। तू नको टेन्शन घेऊ। रॉकी, तुझा अभ्यास कसा होत असणार आहे या सगळ्यामध्ये? अगं, हे काहीच नाही, बाकीचे लोक किती मेहनत करतात, त्याच्यासमोर काहीच नाहीये ग। तू ना खूप भारी आहेस रे, म्हणजे एवढे सगळे, मला तर हे सगळे प्रॉब्लेम्स वाटतात की एवढं सगळं असून पण तू नेहमी कसं एवढा खुश असतोस रे? हे बस 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 झालं आता कौतुक। आपण अभ्यास करायचा आता। बरं ठीक आहे, तू हो पुढे, गॅरेजवर जा, मी आलो लगेच फ्रेश। गॅरेजवर कशाला? अभ्यास करायला। पण तू इथे अभ्यास करतोस ना? हो, म्हणजे इथेच करतो। हा, मग मी पण इथेच अभ्यास करणार। संपदा ग, तुला नाही जमणार इथे, आपण। का नाही जमणार? तुला जमतं ना, मग मला पण जमेल। नक्की जमेल? बरं ठीक आहे, तू बस ना इथे, तू बस, मी आलो लगेच फ्रेश होऊन। रॉकी, तुझा इम्पॉर्टन्स माझ्या आयुष्यात आज खूप वाढलाय, खरंच। फक्त रिस्पेक्ट आहे तुझ्यासाठी। तुझं इन्स्पिरेशन कोणीही असलं ना, तरी माझं इन्स्पिरेशन तूच आहेस। शिवा, हा दे, बरोबर। शिवा, ऐक ना, होईल ना ग क्वीन नीट? होईल रे, नको टेन्शन घेऊ। तुला नाही,
अरे हे काय अजून दुरुस्त नाही झाली का क्वीन? नाही ना. नाही. काम चालू आहे हे किशोर. हो कालपासून काय झालं? लंबो, काय 1 मिनिट ये ना जरा. अगं, जरा चाललंय ना इकडे थांब. आणि वहिनी आहे ना, ती करेल दुरुस्त, तू ये ना जरा. काय झालं? ते या शिवाच्या घरी गेले होते आणि तिकडे सॉरी दिव्या पण होती. आलीये ती, परत आलीये. अरे पण म्हणजे तिकडे सगळं नॉर्मल होतं. हे बघ, तिकडे सगळ्या गोष्टी आत्ता नॉर्मल आहे त्याचा अर्थ असा नाही की कोणाला धक्का नाही बसलाय. बसला सगळ्यांना, पण काय आहे, त्यांना काही पर्याय नाही. शिवाची ती बहीण आहे म्हणून त्यांनी तिला घरात घ्यावं लागलं त्यांना. हो पण तिला काहीच फरक पडत नव्हता का? ती म्हणजे एकदम नॉर्मल होती तिकडे. अगं, तिला का फरक पडेल? तिला तेव्हाही काही फरक पडला नाही, आत्ता काय पडणार आहे? तू जाऊ दे ना, तू तिच्याबद्दल विचार नको करूस. ओके? आणि हे बघ, शिवाला जज करू नकोस. म्हणजे शिवाला दुसरा काही पर्यायच नव्हता ना. तिची ती सख्खी बहीण आहे त्यामुळे तिला घरात घ्यावंच लागलं. नाही, तू वेडा आहेस का? म्हणजे मी शिवाला कधीच काही जज वगैरे नाही करणार. मला माहिती आहे ती कशी आहे. म्हणजे मला तर वाटतं तिच्या समोर एनिमी आला ना तरी ती तिच्यासाठी सगळं काही करेल. इथे तिची सख्खी बहीण आहे. हो ना. आणि ऐक, आईकडे पचकू नकोस हे जाऊन घरी. हे बघ, मी सांगेन आईला हे सगळं, पण योग्य वेळ आल्यावर समोरासमोर, आत्ता नाही. या अंडरस्टँड. ऐक ना, तू ओके आहेस ना? मी ओके. मला काय होणार आहे? नक्की ना? म्हणजे ती समोर आली तर तुला काही त्रास? काही त्रास नाही होत. ओके नक्की ना? झालं, संपलं होता. बरं चल, आता मला बघू दे माझी क्वीन झालीये का नीट. हाय ग, काय ग, होतीये का नीट? नाही ना, मला पण नाही कळते काय होतंय. ग यार, काय झालंय क्वीनला? होईल ना पण नीट? होईल. अरे व्हायलाच पाहिजे. खूप स्पेशल आहे ती माझ्यासाठी. एवढी स्पेशल? मी ना भाऊंच्या खूप मागे लागलो होतो की मला प्लीज ही गाडी घेऊन द्या, पण त्यांनी काय ऐकलं नाही. आणि माझ्या 18th बर्थडेला मला आईने अचानक ही गाडी गिफ्ट केली. सो ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहेच. पण त्यानंतर मी भाऊंकडे आणि आईकडे कधीच आयुष्यात काहीच मागितलं नाही. अगदी या गाडीला ना मी क्वीन सारखं ठेवलंय. आईने दिली आहे ना. मला कळते रे तुझी फिलिंग. तुला माहितीये, पप्पांनी पण लहानपणी ना एके दिवशी मला बाईकची चावी अशी देऊन टाकली आणि म्हणाले की या पुढे या बाईकची काळजी तू घ्यायची, तुझी जबाबदारी. पण तुला माहिती का, तेव्हा तर मला बाईक चालवता पण नाही यायची. मग काय केलंस तू? मग काय, शिकले हळूहळू. तुला माहितीये, कितीतरी लोकांनी मला गाडी विकत देतेस का असं विचारलं. का माहितीये का, की जुनी दिसते, अँटी काय काहीतरी म्हणून. पण मी कधीच गाडी विकली नाही, कारण आपल्या आवडत्या माणसांनी जे आपल्याला दिलेलं असतं त्याची किंमत नाही करता येत. आणि त्याचा सौदा तर करायचाच नसतो. करेक्ट. त्यामुळे टेन्शन घेऊ नको. तुझी आपली क्वीन मी लगेच दुरुस्त करून दे. आपली नाही, आवडतंय मला. तुला आठवतंय का, तू माझी गाडी वाचवली होतीस, तशीच मी आपली क्वीन मी तुला लगेच दुरुस्त करून देते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.